आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं? शिवा, ओकेस ना तू? हाँ मी ठीक आहे। काय झालं काय? मगाशी तुझ्या डोळ्यात पाणी होतं शिवा। का बोलली नाहीस तू तिथे काही? तुझ्या मनात होतं ते सांगायचं ना, आम्ही होतो, आम्ही सांभाळून घेतलं असतं। हे बघ, तुझं बोलली नाहीस ना शिवा, तर त्यांच्या मनात जे त्यांना तेच खरं वाटत राहील। आशू मी थकले आता, आणि मला सांग काय चुकीचं बोलत होते ते? इकडे बघ, हे बघ, म्हणजे शिवा अगं तुला खरंच वाटतं का की हे घर तुझं नाहीये आता, किंवा ते घर तुझं राहिलं नाहीये? अगं मुलींना किती आनंद होतो लग्न झाल्यावर की आपल्याला 2-2 घर आहेत, दोन्हीकडनं प्रेम मिळणार आहे। जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना असं वाटतं। म्हणजे मुलीचं कोणतं असं एक घर असतं असं नसतंच। अरे माहेरचे म्हणतात लग्न झाल्यावर मुलगी सासरची झाली, सासरचे म्हणतात सून कधी आपली नसतेच, ती परकीच असते। काय मला तर दोन्हीकडनं अडकल्यासारखं झालंय, काय करायचं काही कळतच नाही। पण ठीक आहे ना, बोलून काही होणार आहे का? नाही, तू नको वाईट वाटून घेऊ। अरे ठीक आहे। पप्पा आज ना खूपच छान झोप लागेल, आपलं घर आपल्याला परत मिळालं। तुला आपलं जुनं घर आठवतं? इथे यायच्या आधी आपण गुळुमला राहत होतो। कदाचित काही वर्षांनी तू सुद्धा एखाद्या नवीन ठिकाणी जाशील। म्हणजे जागा म्हणजे घर नसतं, माणसं म्हणजे घर असतं। आता काही दिवस ही जागा तुमच्याकडे नव्हती, तरी सुद्धा आजी, तू, आई, तुम्ही सगळे एकत्र होता ना? हे लक्षात येते का? घर माणसांनी बनतं, हे कायम लक्षात ठेवायचं। घर म्हणजे माणसं। शाबाश। काय झालंय? एवढ्या सकाळी सकाळी कशाला बोलवलंय? काय माहिती? ताई पण झालं काय सांग ना? अगं काय मलाही माहित नाही। आशूने आपल्या सगळ्यांना इथे जमायला सांगितलं। जमायला सांगितलं, पण काय, कशासाठी, काय कारण काय आहे? ताई सगळं ठीक आहे ना? चला या, सावकाश सावकाश सावकाश। आता राईटला आशू ऐक ना, हे काय करतोय तू? मला सांग तरी, मला कळतही नाही। सांगणार सगळं सांगणार। हा रेडी? अरे अरे आशू, हे डोळ्यांवर पट्टी बिट्टी काय? अहो बघा ना सीताई, मलाही कळत नाही काय करतोय आशू तू। सांगणार सगळ्यांना। हा काय लपून नाही राहणार कोणापासून, काही सिक्रेट बिक्रेट नाही। थांबा जरा एक लवकर। अरे काय, तिकडे कुठे गेला आता हा? काकू तुला माहिती आहे ना? कोणी काही बोलू नका, माझ्या हातातली वस्तू बघून कोणी काही बोलू नका। ओके ओके, काय आशू? शिवाला सरप्राईज आहे। ओके शिवा, रेडी? हा अरे आशू, हे सगळं काय आहे? गृहप्रवेश। आता कुंकवात पाऊल ठेवायचं आणि पहिलं पाऊल घरात ठेवायचं। आता हे सगळं बघायला बोलवलं इथे? हे नुसतं बघायला नाही, बघायला आणि समजून घ्यायला। समजून घेणं खूप महत्वाचं आहे। हे जे काही होणार आहे ते, ओके, भावना त्याच्या मागची महत्वाची आहे। काय करूया सुरू?
शिवा, तू या घरात जेव्हा पहिल्यांदा पाऊल टाकलंस ना, त्या आधीपासूनच ना तू या घरासाठी खूप काही केलंय सगळं. आणि ते घर जसं तुझं आहे तसं हेही घर तुझंच आहे. तू इथे पहिल्यांदा आलीस तेव्हा फक्त भाऊ हिच्या बाजूने होते, बाकी कोणी नाही. आईचा आणि तुझा तर 36चा आकडा होता काय आई. पण तू सगळं शिकलीस. आई जे करायची ते सगळं केलंस, मनापासून केलंस. आणि अगं आजकाल कोणी कुणासाठी असं करत नाही, ते तू केलंस. ये शिवा, मला असं वाटतं की आपलं नातं बांधलं गेलंय ना, तर या घरातच. तू सगळ्यांची जेव्हा मन जिंकत होतीस नाही ते, तेव्हाच तू माझंही मन जिंकलं सगळं. पुढे जाऊन ना या घरात आईचं मन जिंकलंस. तिचं बालपण तू तिला परत मिळवून दिलंस. काय एवढंच नाही, काका काकू जेव्हा टेन्शन मध्ये होते, संपदा घर सोडून गेली होती पेडी, तेव्हा तू तिला परत आणलं सगळं. तू काका काकूंना, आम्हाला सगळ्यांना तिचं आणि रॉकीचं प्रेम कसं आहे हे समजावून सांगितलंस. कीर्तीताई, ताईनी तर काय नाही केलंय, ती तुझ्या विरोधातच होती पहिल्यापासून. पण जेव्हा तिला घराबाहेर काढत होतो आपण, तेव्हा तू थांबवलंस आम्हाला. तू तिला एक लास्ट चान्स दिलास तिची चूक सुधारण्याचा. तिलाही तू खूप समजून घेतलंस ग. तू आईचं मंगळसूत्र परत आणलंस, भाऊंचा जीव वाचवलास, माझा जीव वाचवलास, आपल्या कंपनीला कितीतरी वेळा वाचवलं. हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झालं. ये आणि तुला माहितीये, अशी अनेक संकट या घरावर आली, पण त्या सगळ्या संकटांना आपण सामोरे गेलो. तू त्या संकटांवर मात केलीस, सगळ्यांना एकत्र असं खेळवून ठेवलंस. आणि म्हणूनच आज हे जे देसाई घर आहे ना, ते तुझ्यामुळे. हे बघ, हे जितकं माझं घर आहे ना, तितकंच तुझंही घर आहे. आणि तू हे कधीच विसरू नकोस, आणि इथे असलेला कोणीही हे कधीच विसरणार नाही.